गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा 25 तारीख, क्रिसमस डे. आज क्रिसमसच्या सगळ्या माझ्या बहीण भावांना, मित्रमैत्रिणींना, यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. तर बघा आता सकाळचे वाजलेत 11:30 आणि आज क्रिसमस असल्यामुळे खूप जणांना आज सुट्ट्या आहेत. तर तसंही मला माझ्या मुलीनं सुट्टी असल्यामुळे आज मला पण सुट्टी आहे विराजला सांभाळायला. तर बघा आता माझं काम झालेलं आहे. आता फक्त कपड्याच्या माझ्या काढलेल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिलेत. सगळं बघा जिथल्या तिथं झालेलं आहे. हे बघा सासूबाई पाणी आणि सासूबाईंचा नाश्ता 8:30लाच आज मायलेकींचा नाश्ता झाला आहे. सासूबाईंची एक झोप झालेली आहे आणि नणंद आली होती काल रात्री आणि आज नणंदबाई गेलेली आहे कामाला सकाळीच. आणि चला आता मी बनवते चहा. मावशी आले तर आत्ताच बघा गजानन महाराजांची पोथी पण वाचून झाली माझी. एक अध्याय असतो, 21 अध्यायापैकी एक अध्याय वाचायचा असतो. तर बघा तो पण अध्याय वाचून झाला. ह्यांचा पण अध्याय मी वाचलेला आहे. मिस्टरांचा हे बाहेर गेले त्याच्यामुळे म्हटलं चला त्यांचा पण आपण अध्याय वाचूया. मला वेळ आहे आज म्हणून म्हटलं चला अध्याय वाचूया. तर असं चला बनवते आता चहा. चला चहा पाणी झालं. आता मी विरांशकडे एक चक्कर मारते, रसिकाकडे जाऊन येते. काय करतो काय नाही ते बघते आहे. हो हो, विरांशकडे आली बघा मी इथे. आज रसिकाने बघा खीर केली, छानपैकी तांदळाची खीर केली आणि इकडे पालकाची भाजी पातळ. आम्ही पण पालकाची पातळ भाजीच केली मी पण. चला विरांशकडनं आली बघा मी आत्ता घरी आणि दुपारचं वाजले 1:30 आणि विरांशला आता झोपवती रसिका. आज स्कूल नाही, आज मम्मा घरी आहे, डॅडू घरी आहे, त्याच्यामुळे आज जरा जास्त किरकिर करायला लागलाय विरांश. मुलांचं ना, लहान मुलांचं जरा दुनियाच वेगळी असते. हट्टीपणा वाढतो मुलांचा, दुसरं काही नाही. हट्टीपणा वाढलाय विरांशचा. तर चला आता मी जेवते आहे. या सगळेजण जेवायला. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. चला बघा आता आमचं चहा पाणी झालेलं आहे दुपारचं आणि आता 5 वाजलेले आहेत. तर बघा मी आज काय केलं, आज मला वेळ मिळाला होता तर कच्चं दूध थोडंसं घेतलं आणि चेहऱ्यावर चोळलं. जरा फ्रेश वाटतं म्हटलं, आज आहे वेळ मिळाला तर म्हटलं थोडासा उपयोग करून घेऊया. जरा आपल्याला पण फ्रेश वाटतं आपला चेहरा बघितलं की. तर चला बघा, हे बघा गळ्याच्या ह्याच्यामध्ये आणि कसं हे डिफरंट वाटतं की नाही बघा. तर छान कच्चं दुधाला जी मलाई येते ना, आपण पिशवी फोडल्यानंतर आम्ही ती पिशवीचं दूध घेतो ना, तर पिशवी फोडल्यानंतर जे त्याच्यामध्ये जी मलाई असते कच्च्या दुधावरती येणारी मलाई ना, ती मलाई काढायची आणि सगळ्या चेहऱ्याला चांगलं चोळायचे. आता तर थंडी आहे बघा, थंडीमुळे तर स्किन इतकी ड्राय पडलेली असते. तर त्या मलाईचं मी जरा मसाज केला. मलाईने फक्त 5 ते 10 मिनटंच केलं आहे बघा. अजून जरा वेळ केला असता तर अजून छान झालं असतं, पण 10 मिनटंच केला आणि स्किन इतकी मऊ वाटायला लागली माझी. मलाच अशी मऊ पडलेली आहे. तर मैत्रिणींना तुम्ही पण करून बघा. आपली स्किन खूप ड्राय होती या थंडीच्या दिवसामध्ये आणि ड्राय होऊन असं त्याला खास पण सुटते आपल्या स्किनला. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का, स्किन ड्राय आणि स्किन अशी ओढल्यासारखी वाटते थंडीच्या दिवसात. त्याच्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं आहे. मी आता दूध तापवलं तर दुधावरती निघाली होती, वरती निघालं तर मलाई जे पिशवीला लागलेलं असतं ते. तर मी ते मलाई दाखवते तुम्हाला मी. हे बघा अशी छान मलाई असते ही, घट्ट अशी. बघा पिशवीला कशी लागलेली आहे.
तर ही मलाई मी लावली होती चेहऱ्याला. तर मैत्रिणीनं तुम्ही पण लावून बघा, स्किन आपली तुकतुकीत होती. आठवड्यातनं एकदा जरी आपल्याला जसं वेळ मिळेल तसं आपण करून बघितलं तर चालते. हे बघा मी इकडे लागली स्वयंपाकाला संध्याकाळच्या. आता हे येतील गावावरनं, म्हणजे चला इकडं वरण याच्यामध्ये या कुकरमध्ये लावलेलं आहे. मगापासून सासूबाई एवढ्या डोकं खात होते, आत्ता भयंकर त्रास देतात, कमालाच्या बाहेर त्रास देतात. आणि हे नसले की त्याला जोर येतो. आणि एवढ्या हट्टी, मी पहिली बाई बघितली असेल एवढ्या हट्टी आहेत, भयंकर हट्टी आहेत, खूप त्रास देतात. तर त्याच्यामुळे काय झालं, व्हिडिओ मग अशी काय काढणं जमलं नाही. मी म्हटलं चला जाऊ दे, ते जरा होऊ देत शांत, मग म्हटलं व्हिडिओ चालू करू. तर चला मी आता बघा ही भेंडीची भाजी बनवते. आता हे बघा इकडे हे मावशीनी ना केळी आणून दिलेत बघा. जाता जाता काय झालं, आमच्या घरी इथे सासूबाईंना सांभाळणाऱ्या मावशी आहेत ना, तर त्यांना कोणीतरी केळी देत नाही. आमच्या इथं बिल्डिंगमध्ये केळ्यांचं ज्याची बाग आहे, तर ते मावशीनं बोलून देतात. तर मावशीने बघा जाताना ना ही केळी देऊन गेली, म्हणे खावा तुम्ही. त्यांना पिशवी भरून देतात, त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडे एवढे देऊन गेले. तर चला बनवते, स्वयंपाक करते. बघा हे भेंडी घेतली आहे, भेंडी धुवून घेते, भेंडीची भाजी करते, कणिक तिंबते. तर संध्याकाळचा स्वयंपाक करायचं आहे. हे बघा आता माझी सगळी कामं आवरलीत, स्वयंपाक आवरला म्हणजे. आणि मिस्टर आलेले गावावरनं. हे बघा त्यांची ही बॅग. आता यातले कपडे उद्या काढून धुवायचे. तर आता हे आलेले दमून, थोड्या वेळी आम्ही जेवायला बसू. सासूबाईंचं चाललेलं जेवण. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.